शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। 7.5 कोटी रुपयाच्या खर्चाने परिसरात सीसी रोड केले जाणार आहे। रविवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। औद्योगिक वसाहती भागात 8 रस्त्यांची कामे यापूर्वी करण्यात आली होती, मात्र उर्वरित 5 रस्त्याचे काम रखडले होते। रस्त्याच्या कामासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता। अखेर रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाली आहे। दरम्यान भूमिपूजन प्रसंगी स्थानिक व्यापाऱ्यांकडून आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार देखील करण्यात आला। रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। येत्या काळात या भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार कल्याणकर यांनी दिले। यावेळी नगरसेवक संदीपसिंह गाडीवाले, जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, माजी नगरसेवक व्यंकट मुदिराज, दुष्यंत सोनाळे यांच्यासह व्यापारी उद्योजक उपस्थित होते। या भागामध्ये औद्योगिक वसाहतमध्ये 1963 ही वसाहत वसलेली होती। आज 70-80 वर्षे या वसाहतीमध्ये काही मूलभूत सुविधा, काही या भागाच्या अडचणी, या नांदेड शहरातली एक औद्योगिक वसाहत आहे, त्या निमित्ताने हे महत्त्वाची आहे आणि शहरामधली आहे, मधल्या भागही आहे, त्या निमित्ताने या भागाच्या काही मूलभूत सुविधा काही राहील ते आमदार झाल्यानंतर मी मागच्या 5 वर्षांमध्ये सुद्धा या काही मुख्य रस्ते मागच्या वेळेस सुद्धा 5 कोटी रुपये मी निधी उपलब्ध करून दिला। त्यात काही रस्ते घेतले होते, पूर्ण झाले। काही DPDCमधून सुद्धा 2-2.5 कोटी रुपये पर्यावरणी ते शाळेपर्यंत रस्ता टाकला होता, ते सुद्धा मुख्य रस्ता झाला। ITIचे असे काही मुख्य रस्ते या औद्योगिक वसाहतमधले पूर्ण झालेले आहेत। काही राहील ते रस्ते, त्यात काही मूलभूत सुविधा राहील त्या, काही ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, तसेच लाईटचा, जसं नालीचा प्रश्न या भागामधला काही राहिलेला होता। या भागामध्ये आज योगायोग असा आला की भूमिपूजन बरेच दिवसापासून रखडले होतं, तर आज योग आला आणि भूपूजनचं आज सुरुवात झालेली आहे। रस्त्याचं लवकरात लवकर तात्काळ कामं होतील या भागाचे आणि या भागाचे जे निधी मंजूर करून दिला महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, जे 5 कोटी 53 लाख, तसेच या कमिटीने सुद्धा कैलासवासी रामगोपाल गुप्ता या कमिटीने सुद्धा 2 कोटी रुपये त्यांचा सुद्धा वाटा आहे। म्हणजे असे 7.5 कोटीचा निधी या भागामध्ये दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या भागाच्या मूलभूत सुविधा पूर्ण करायच्यात। येणाऱ्या काळात सुद्धा यांच्या अडचणी, समस्या सोडण्याचा प्रयत्न करेल।